दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिलीप माने यांना भाजप प्रवेशास केलेला विरोध ताजा असतानाच आता उत्तर सोलापूर तालुक्यातून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांना भेटून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील लोकांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली। ज्या लोकांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, पक्षाविरोधात उभे राहिले, पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबद्दल अपशब्द वापरले अशा लोकांना पक्षात प्रवेश दिला असून प्रामाणिक कार्यकर्त्यांवर हा अन्याय असून गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार करून त्यांचा पक्षप्रवेश व्हावा अशी मागणी राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, आनंद भवर, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर, माजी नगरसेविका ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे, समाधान आवळे, विजय बमगोंडे, सुहास माने, सुनीता कोरे, सीमा शिंदे आदींनी शहराध्यक्ष तडवळकर यांच्याकडे केली आहे। कार्यकर्ता प्रभाग 5 समाधान आवळे या भागाच्या नगरसेविका स्वाती समाधान आवळे हा माझ्या दिसत आहे। आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा तडवळकर मॅडम यांना तक्रारी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो होतो। हे जेवढे कार्यकर्ते जे जमलेले आहेत, महिला जमलेले आहेत, खरोखर भारतीय जनता पार्टीचं काम कोण करतंय आणि भारतीय जनता पार्टीचं काम न करता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घुसखोरी करून स्वतःचं तिकीट त्या ठिकाणी फायनल करून त्या ठिकाणी प्रभाग 5 वर नगरसेवकाचं स्वप्न बघण्यासाठी या लोकांनी प्रवेश केलेला आहे। परंतु या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेले सातत्याने 1 वर्ष झाले या लोकांना पाहतोय की हे लोक खासदारकीला वेगळ्या पक्षात असतात, आमदारकीला वेगळ्या पक्षात असतात आणि आता दोन्ही पक्ष संपल्यानंतर, दोन्ही निवडणुका संपल्यानंतर आता तिसरी निवडणूक म्हणजे नगरसेवकाची निवडणूक आहे। तर नगरसेवकाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। पण आमचं असं म्हणणं आहे, भारतीय जनता पार्टीला म्हणणं आहे, आमदार खासदारांना म्हणणं आहे की खरोखरच त्या भागामध्ये ज्या नगरसेवकांनी काम केलं असेल, कार्यकर्त्यांनी काम केलं असेल, निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, अशाच माणसाला तुम्ही न्याय दिला पाहिजे। असे जे लबाड लांडगे नागरिकांना, प्रभाग 5च्या सर्व मतदारांना, आपल्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीच्या सच्चा कार्यकर्त्यालाच तुम्ही महापालिकेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करा, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही आज आपल्या शहराच्या सन्माननीय अध्यक्ष साहेबांना निवेदनाद्वारे आमची व्यथा मांडण्यास इथे उपस्थित पूर्ण प्रभाग 5 मधून जे प्रामाणिक आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम केले, कष्ट केले, बूथ लेवलला थांबून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केले असे सगळे निष्ठावंत आपल्या अध्यक्ष साहेबांना आम्ही आमचं गाराणं किंवा आमची व्यथा मांडायला आलो आणि शरद मॅडम त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचं सगळे काय असेल मागण्या मला कळवा आणि मी प्रदेश लेवलला कळवून तुमची मीटिंग लावते आणि आम्हाला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न करतो असं आम्हाला शरद मॅडम बोलले आहे। मागण्या म्हणजे विषय काय, आता आम्ही प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। गेल्या लोकसभेत गेल्या 1 वर्षापासून जी लोकांना प्रवेश दिलेला आहे, गेल्या 1 वर्षापासून ज्यावेळेस काँग्रेसच्या लोकसभेचा उमेदवार होता त्यावेळेस काँग्रेस म्हणून हीच लोक प्रचार करत होती। नंतर विधानसभेला 4 महिन्यानंतर तुतारी म्हणून आमच्या समोर नाचत होते। नंतर 8 महिने घड्याळ लावून फिरले। त्यांच्या काढा फेसबुक पोस्ट, त्यांचे व्हिडिओ बघा। त्यांनी फक्त आणि फक्त ही आउट घटकेचा यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न केला आहे। हा ह्यांचा प्रयत्न म्हणजे फक्त 1.5 ते 2 महिन्यासाठी हे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षात फक्त आणि फक्त तिकीटसाठी आलेले ही लोक। यांना काही देणं घेत नाही, पक्षाची विचारधारा यांना माहित नाही। आम्ही इतके दिवस प्रामाणिक काम केलं, रात्र दिवस घर जाळून अक्षरशः प्रॉपर्टी विकून आम्ही लोकांची सेवा केली आणि भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक प्रचार केला। आमचं एवढंच मागणं आहे, आम्हाला काय कुणाचं काय देणं घेणं नाही, कुणाला प्रवेश घ्या, आमचा काय विषय नाही। आमचं एवढीच मागणी आहे की प्रामाणिक कार्यकर्ता जो खरंच झटलाय, खरंच लोकांसाठी काय तर केलंय आणि तुमची टीम पाठवा, तुमचं सर्वे पाठवा, खरंच कोण काम केलं तुम्हाला त्या माध्यमातून तुम्हाला समजेल। ही जी लोक आलेत ही फक्त लोक 1.5-2 महिन्यासाठी तिकीटसाठी आलेले आहेत आणि 2 महिन्यानं जर भारतीय जनता पार्टी आम्हाला न्याय दिला तर तीच लोक आमच्या विरोधात परत काँग्रेस किंवा तुतारीच्या चिन्हावर लढवण्यास तयार आहेत आणि प्रामाणिक जनता आमच्यासोबत कायम पाठीमागे, कारण आम्ही कायम दिवस न रात्र सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पायाला भिंगरी लावून फिरतो। आमदार विजयकुमार देशमुखच्या माध्यमातून शहर उत्तरला रेकॉर्ड ब्रेक निधी असा देऊन आज कुठल्याही गल्ली बोळत जावा, तुम्हाला फक्त आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा बोर्ड दिसेल तुम्हाला, कारण प्रामाणिक काम केले। आम्हाला काय गटातोडाच्या रस्त्याने पडत नाही, आम्ही प्रामाणिक काम केले, आम्हाला पक्ष न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे। नाव सांगत काय तुमच्या न्यूजला सगळी नावं लिस्ट आल्या, आमच्याकडे का ओतून घेता म्हणजे आमच्या तिथं मारामाऱ्या गुण प्रवृत्ती लोक आहेत, आमची परिस्थिती नाही तिथे लढायची। पण दुसरा प्रश्न असा आहे
वाद निर्माण झाला. वाद ऐका, वाद नेमकी म्हणणं होतं तुमचं आणि त्यांनी काय त्याला उत्तर दिलं? ठीक आहे, वाद वगैरे काय नव्हता. शरद मॅडम शरद झाले तो आणि शरद मॅडमने काय बोलले की तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत नाही. मी आज तुम्हाला सगळे आमचे पोस्ट आणि जी काय काय कामं केले सगळे तुम्हाला दाखवतो. त्या मन की बात कार्यक्रम बसून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश लेवलवरून जेवढे कार्यक्रम येतात ते आमदार साहेबांच्या ऑफिसमधून आम्हाला निरोप येतो आणि आम्ही सगळे फॉलो करतो. सगळे कार्यक्रम आम्ही फॉलो करतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे आम्ही माझी पालकमंत्री डावलून वाटतं का? मी एवढा मोठा माणूस नाही साहेब.